हेलो एंड वेलकम बैक टू अनदर वीडियो गाइज. आज आपण पहिली मान्सून राईड करणे जा रहे हैं. अमूताने आपल्याला चाय स्पॉन्सर केला होता. तिथे बफर झोन असेल, कोर झोन असेल, जे काही असेल आपण ते कव्हर करू. चांगल्या गोष्टी सुखरूप झाल्या पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. अभी अपन पहुंच गए ऊर्जानगर गेट के सामने. ये रहा ऊर्जानगर का गेट. साप साप देवता. एक लास्ट ब्रेकर आणि टर्न घेऊ आपण आपल्या फॉरेस्ट रूट. हे बघा जोरगाव. तुम्हाला काय वाटतं गाईस की कुछ देखेंगा? हो टर्निंग टर्निंग टर्निंग. वाघ आहे का? नाही कुत्रा. विचारू ना कुठे गेला. प्रकाश भाऊ आहे का? कुठं हे पाहायचं ना समोर दादा. ही कमवायसाठी ना, ही माझी कमनो, माझी गाडी, माझं प्रेम, माझी बायको. हे आहे कारवाचं सफारी गेट गाईस. सांगत आहे मी लोकल इथला. उतरून मारेल गटपुरा गेट. याची ऊन खतरनाक होती आपल्याकडची, खतरनाक आहे, खतरनाक राहील शेवटपर्यंत. सो वैसी पाऊस भी नवीन पाऊस जे येतात ना, म्हणजे पहिला पाऊस, दुसरा पाऊस, तिसरा पाऊस, हा थोडा खराब असतो. त्यात भिजू नका. तो बस इतना कहना था. ब्लॉग यही खत्म करते हैं. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. हेलो एंड वेलकम बैक टू अनदर वीडियो गाइज. आज आपण पहिली मान्सून राईड करणे जा रहे हैं. मामला दिवसांनी आपण मामला यापूर्वी बघितला होता. आपला एक ब्लॉग पण आहे. पण आता आपण आज रात्री मामला बघणार आहोत. आता वाजले आहे 11:15 और अभी अपने को ऐसा विषय हो गया की एक चाय आपल्याला स्पॉन्सर झाली आहे. ती चाय पिऊन आपण जाऊ. ही आपली जिम आहे. इथं मी वर्कआउट करतो. इराई जिम गाइज. और MDR मध्ये चाय पिऊ आणि मग निघू. फायनली आपण वहां से निकले गाइज. अभी वर्रा नाका पोहोचले. आता वाजले आहे 11:29. अमूताने आपल्याला चाय स्पॉन्सर केला होता तिथे. AB एंटरटेनमेंट यस राईट एंटरटेनमेंट. हा एंटरप्राइजेस वगैरे नाही ना? नाही ओके. AB एंटरटेनमेंटचे मालक अमूताई, त्यांनी मला चाय स्पॉन्सर केला होता तिथे. अभी बीच में ना गोप्रो का थोडासा वाद विवाद हो रहा है मेरे साथ. तो अधे मध्ये बंद पडतो सारखा, नेहमी सारखा. त्याच्या बाई वैताग आहे. मला कोणत्या हालतीत लवकरात लवकर स्विच करायचं ऍक्शन 6 वर. पण सध्या पेमेंट पाणी आहे नाही, म्हणून याला कस तरी चालवत आहे. बघतो आता कुठपर्यंत झालेलं. बात ऐसी है की अपन ने हर वक्त मामला दोपहर में देखा, दिन में देखा, सवेरे देखा. अपने को रात में देखना है गाइज. बफर झोन असेल, कोर झोन असेल, जे काही असेल आपण ते कव्हर करू. नेहमीसारखं आपण इथूनच आपला ताडोबा रोड, म्हणजे सॉरी आपला तुकुम रोड, ताडोबाला जातो तो वाला. त्याच्या आधी पद्मापूर. याआधी जो माझा जुना व्लॉग दिवसाचा या लोकांनी बघितला असेल त्यांना रूट लाईन सगळ्यांना माहिती आहे. बट नसेल माहिती सो तुम वो व्लॉग देखो. मैं कहाँ जा रहा हूँ तुमको पता चल जाएगा. बाकी तेल वेल का विषय है नहीं. तेल ऑलमोस्ट पूरा फुल है. खाली गोप्रो का साथ होना बाकी. मतलब तुमसे बातें करने के लिए, तुम तक पहुंचने के लिए मुझे गोप्रो का सहारा लेना पड़ता. अदरवाइज मुझे जरूरत नहीं है गोप्रो 12 की. ये साला बहुत ही म्हणजे एवढं डोकं खाता ना. जवळजवळ आता ही तिसरी राईड आहे. तिसऱ्या राईड मध्ये हा सारखं डोकं खातोय. थोड्या वेळ चालतो, अधे मध्ये बंद पडतो. तोच हा एक प्रॉब्लेम. और ये अपनी सभी राइड है गाइस. अपने साथ कोई नहीं है. चालक मालक आपण हकते. ही माझी फर्स्ट मान्सून राईड आहे आणि आतापर्यंत पाऊस चालू होता. आताच मध्ये 15 ते 20 मिनिटं आधी बंद पडला. मी पाऊस पाहूनच घराबाहेर निघालो. छोटाशा बिल्ली हो. पण ती काळी नव्हती ना, पांढरी होती. पांढरी म्हणजे तो कॉफी कलर होता, तिचा चाय कलर होता. त्याच्याने काय होईल नाही ना आडवी गेली तर. बघू काय होतं ना काय नाही. तर बाकी तुमको व्यू वगैरह मस्त आ रहा ना गाइस. मतलब लाइट वाइट प्रकाश वकाश व्यवस्थित आ रहा है ना? ओके आ तो रहा है. दुर्गापुर से पुलिस चौकी लेफ्ट हैंड साइड. ये फिर दुर्गापुर खत्म होने के बाद ऊर्जानगर. उसके बाद में पद्मापुर का राइट टर्न. म्हणजे पद्मापुर यायच्या आधीच आपला राइट टर्न घ्यायचा है. गाइस अगर तुम चैनल पे प्लीज अगर नए होंगे तो मेरे चैनल को लाइक करो. हाँ लाइक करो नहीं, वीडियो को लाइक करो, शेयर करो, कमेंट करो, और चैनल को सब्सक्राइब करो और ज्यादा शेयर करो गाइस. इज्जत दो बांधिल की प्रेम. अगर तुम करते हैं ना ये सारी चीजें तो मेरा मोटिवेशन और जागता है. मैं करते रहता हूँ फिर ये सारी चीजें. मग ते आधे मध्ये ना जेव्हा थोडंसं मोरल डाऊन होतं त्यावेळेस मग मी बिचकून जातो गाइस. त्याच्या फक्त राईड म्हणून राईड करणं हा वेगळा विषय झाला. राईड करून ब्लॉग बनवणं हा वेगळा विषय असतो. कारण की कॉन्टेंट क्रिएटर म्हणणं सोपं नाही आहे. सगळ्याच ठिकाणी आजकाल कॉम्पिटिशन आहे. और ही माझी चॉईस नाही आहे की मी कॉन्टेंट क्रिएटर बनतोय की एक इन्फ्लुएन्सर बनतोय. ही माझी चॉईस नाही आहे. चॉईस फक्त ही होती, एक गाडी घ्यायची, एक राईड भरपूर राईड करायच्या, भरपूर ठिकाणी बाहेर फिरायला जायचं, ही माझी चॉईस होती.
पण असतं की नाही, तू करताय, तू बडबडा आहे, तू बोलतोस, तू छान करून घेतोस, तू ब्लॉग बी कर, तुला लोक बघतील. माहिती नाही आतापर्यंत किती लोकांनी बघितलं. मी जास्त तर युट्यूब ओपन करून बघत सुद्धा नाही. फक्त वीक मध्ये एकदा एक ब्लॉग सोडतो, एक रील सोडतो इंस्टाग्राम वरती, आणि राईड माझ्या आधीमध्ये छोट्या मोठ्या होत असतात. मी प्रत्येक राईडच्या ब्लॉग बनवत नाही. जिथे जायचं असतं जाऊन येतं, राईड करून येतं, एक स्टोरी लावतो इंस्टाग्रामला, बस त्यातच आपले शौक्य सामावतं. हा इथून सुरू झाली का थंडी हवा. एकदम नाला होता ना तिथं, शक्तीनगरच्या एकदम एंट्री गेटच्या समोर नाला आहे ना तो तिथं, म्हणून थंडी हवा लागली. इथून कंटिन्यू सुरू झाली आहे थंडी हवा. चला, चांगल्या गोष्टी सुखरूप झाल्या पाहिजे. गणपती बाप्पा मोरया. अभी अपन पहुंच गए ऊर्जानगर गेट के सामने. ये रहा ऊर्जानगर का गेट. काही दिसेल, कुठेही दिसेल, कसंही दिसेल, थोडंफार कॅप्चर करू जर भेटलं तर. नाही तर काही हरकत नाही, आपण आपल्याला राईड करायची आणि आपण राईड करतोय बस. टर्निंग आहे, पावसाचं टर्निंग पाहून कापावं लागतं गाइस, क्योंकि पाणी राहतं. देखो ऐसा जर पाणी असेल तर गाडी स्केट, आता स्केट झाली तर खाली पडतो, आणि खाली पडलं तर मोळमाळ संघटनेचे अध्यक्ष बनायला वेळ लागत नाही. राइट टर्न और यहाँ से होता है शुरू. साप देवता मेला, पण तो त्याच्या तोंडावरून कोणतरी अंगावरून गाडी घेऊन गेला, कोणतरी मूर्ख माणूस. मला पण असं बऱ्याच भेटणार आहे समोर, छोटे मोठे का ना असो, पण भेटणार सगळेच आहे. हा रोड खूप भयंकर आहे. आता 11:37 झाले, खूप कमी वेळात मी इथं पोहोचलो, कारण की गाडी मी खूप जोरात आणली इथपर्यंत. ये दोनों साइड से अंधेरा है गाइस. इथं पूर्ण माइन्स एरिया आहे. राईट साईडला पण माइन्स आहे, या लेफ्ट साईडला एक तलाव आहे ज्यात पाणी भरले आहे. इथली माइन्स आत्ताही चालू आहे. आपल्याला थांबायचं कुठंच नाही, आधा मधात ना फोटोशूट ना काही ना काही ना काही ना काही. ओके डन. इथून थोडा पाणी बारीक बारीक सुरू झाला, माझ्या अंगाला लागतोय आता पाणी. रात्रीचा हा रोड असा दिसतो काय. दिवसा रोडने तुम्ही कधी आले किंवा यापूर्वी तुम्ही आले नसाल सुद्धा तर आता बघून घ्या. मी दोन्ही असं केलाय, म्हणजे करतोय. आता नाईटचा व्ह्यू आता कॅप्चर करतो आणि दिवसाच्या यापूर्वी मी केलाय. टर्निंग सुद्धा खूप स्लिपरी झाल्या आता. इथून ट्रक वगैरे चालू ना, रेती माती सगळंच पडलंय इथं आता. साप होता वाचला. यही आहे रात्री असा काय दिसतो मामला, म्हणजे मामलाचे रस्ते. समोर जो गाव येतो तो चोरगाव आहे, दोन्ही साइड फॉरेस्ट व्हॅली आहे, म्हणजे सगळं घनदाट जंगल आहे. और उसके बीच से अपन जा रहे हैं. आय होप की सगळं काय व्यवस्थित होईल. मला जवळजवळ 15 ते हो हा पकडून घ्या 14-15 किलोमीटर पूर्ण जंगलातून काढायचं आहे. मध्ये बंद पडतं भाई, तरी गरम व्हायचं काही कामच नाही. आता तर पाऊस आहे बारीक, पुढे थंड आहे एकदम वातावरण, तो उगाच का बंद पडतो. हा गाव आता तर पूर्ण शांत झालं असेल, सगळे झोपले असेल आपापल्या परीनं, कारण की आता तर काहीच काम नाही बाहेर. हे आहे चोरगाव गाइस, और यहाँ से अपने को राइट लेना है ब्रेकर का. अच्छा एक लास्ट ब्रेकर आणि टर्न घेऊ आपण आपल्या फॉरेस्ट रूट. चला गणपती बाप्पा मोरया. हे बघा चोरगाव जिल्हा प्राथमिक शाळा. फक्त कुठं अडवलं नाही पाहिजेत आणि काय नाही. आणि रस्ता थोडा ठीक असेल तर बहुतच चांगला. आता तर घसरून पडण्याचे पण चान्सेस आहे. होईल थोडी लिमिट स्लो ठेवायची, म्हणजे स्पीडची, बाकी व्यवस्थित चालायचं. हा पहिला एक गेट पडला आपल्याला, पण आता इथं कोणच आहे, कोणीच नाही. लेफ्ट साईडला पण रोड जातो, पण त्याचा आपल्याला आयडिया नाही आहे. आपल्याला ज्या रोडची आयडिया आपण त्या रोडनी जातोय. तुम्हाला काय वाटतं गाइस की कुछ दिखेगा? अगर दिखता है तो बहुत ही बढ़िया, नहीं दिखता है तो फिर कायच म्हणणार आहोत आपण.
ओके 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 झाड. आई शपथ. किती वाजले रे आत्ता? 11:48 झाले आणि मी खालून पूर्णपणे ओला झालो. कारण की इथून कुठूनच मी पाय वरती नाही करू शकत, मला ब्रेकवर पाय ठेवावा लागतील. हा ए प्रत्येक ठिकाणी पाणी आहे. थोडे काही चमकलं तर असं वाटतं की काय आहे समोर, बिकॉज ॲनिमलचे डोळे चमकतं. पण इथं साईन बोर्ड आहे ना काही काही ठिकाणी, जसं की आता हा छोटासा नाला आहे, तर इथं साईन बोर्ड आहे. ओके, तर तो चमकत होता. आई शपथ भाई. आवाज ऐकला का तुम्ही आता? जर म्हणजे आवाज इथपर्यंत रेकॉर्ड झाला असेल तर ठीक आहे. खूप घाण भयंकर आवाज होता तो. आय डोंट नो कोणत्या पक्ष्याचा होता, कोणत्या प्राणीचा होता. सध्या माझ्या अंगाला पूर्ण काटून उभं आहे लिटरली. कारण की असे दिवस मला भरपूर पाहायचे आहे. कम दिनों में कम नहीं हो जाना है मेरे को, आगे बढ़ना है. एक आहे म्हणजे माझ्या मित्रांनी मला सांगितलं होतं की उटीमध्ये पण असंच काहीतरी आहे सीन. देन तिथलं ते जे रूट आहे आणि सगळ्या गोष्टी ते खूप सॉलिड आहे. तिथून ते फॉरेस्ट आणि मग त्यानंतर काय म्हणता ॲनिमल वगैरे स्पॉटेड होतो एकदम रस्त्यावरती. बहुत बढिया वाला काम. रा 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 री रा 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 रा. हो टर्निंग 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 टर्निंग. आई शप्पा, तो बांबू होता त्यामुळे, म्हणून मी ते सडनली टर्न नाही घेऊ शकलो. जर बांबू नसता तर टर्निंग घेतली असती. आणि गाडी स्लीप होते तर सरळ करत जाते, म्हणून मी त्याला इंजन ब्रेकनी कंट्रोल केला आता. और ये छोटासा गड्डा गाइस. माझ्यासोबत कोणी आलं असतं का रे जर मी विचारपूस केली असती की चलो गाईज आपण घुम के आते? कोणी नसता आला. राईट साईडला एक तलाव आहे जिथं बोटिंग वगैरे होता. मी याच्या आधी तिथं गेलो आहे आणि तिथला व्ह्यू सकाळचा खूप छान असतं. मैं इधर वीडियो डाल रहा हूँ, तुम देखो. छोटे से 1-2 मैंने वीडियो कैप्चर करे थे वो टाइम पे, सवेरे सवेरे के बढ़िया थे. और फाइनली वो फॉरेस्ट रूट कवर कर लिया मैंने कैसे तैसे. अभी यहाँ से अपन लेफ्ट लेते हैं क्योंकि राइट में है, बट राइट का विषय कैसा है कि उधर गेट है और उधर से अंदर नहीं जाने देंगे. वाघ है का? नहीं, कुतरा. ओके. तो तुमको बताता हूँ की मैं कैसा कैसा और कहाँ से आया हूँ. एक्झॅक्ट कसं आहे की इथे आता हा गाव मी जेव्हा क्रॉस करेल ना गाईस, तिथं लेफ्ट साईडला एक सफारी गेट आहे. ते मी तुम्हाला सगळं काही सांगतो तिथं किल्ल्यावर. हे गाय गो माता प्रणाम. शेट, असं नव्हतं उडवायचं आत्ताच. कुठे गेला गेट? लेफ्ट साईडला गेट आहे ना. डॅम फुल पूर्ण यार. म्हणजे कसं दिसतंय एकदम हे झाडं वगैरे जंगल वगैरे कसं दिसतंय भाई. लेफ्ट साइड ना. कुठे गेला गेट? सफारी गेट आहे ना इथं. हा तो बघा, तो आहे सफारी गेट. तो समोरचा एकदम जिथं गाडी वगैरे उभी दिसतं तुम्हाला, तो वाला. त्याच्याच बाजूने मी आलो. आता इथून एंट्री नहीं है इसलिए अपन गाड़ी पलटा रहे. बस तुमको ये दिखाना था. सामने से दिखाओ क्या और नजदीक जाके जवळपास. यहाँ से चौकी है, चौकी से तुमको कोई अंदर जाने देगा नहीं. हे आहे मामला गेट गाइज, सफारी वाला. मामला पर्यटन प्रवेशद्वार. ओके, ऑल राईट. तिकीट घर सुद्धा आहे इथं. यहाँ से होती है एंट्री. पण आता जो होता माझ्यासोबत झालेला म्हणजे एकदम ते बांबू आला आडवा आणि त्यानंतर टर्निंग आली नाही, ते स्लिपरी जागा होती. मी इंजिन ब्रेकनी पूर्ण गाडी कंट्रोल केली. हे आहे मामलाचा चौक. इथून समोर जातो निंबाळा आणि हा रोड जातो आपल्याला परत ते घंटा चौकी वगैरे आहे ना, म्हणजे मूल हायवेला लागतो हा वाला. हे सुद्धा पूर्ण जंगलवेली आहे. ओके. या चौकात आणि या मंदिराजवळ इथं एक पागल अस्वल म्हणून फेमस केलं होतं त्या लोकांनी. सॉरी, पागल नाही, अंधळी अस्वल. अंधळी ते म्हणजे डोळ्याने बघू शकत नव्हती.
ओके, तुला कमी दिसत होतं ऍक्च्युअल नाही, खूप जवळ एकदम रोडावर येऊन ती बसायची, मग तिला लोक असा आवाज वगैरे किंवा फटाके वगैरे फोडून बॅक टू पवेलियन म्हणजे जंगलात ढकलायचं असं समजा. अरे समोरचा रोड कुठे आहे? ब्रेकर कधी होतो काय. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एवढे लोक नाईट राईड मध्ये निघायचे, म्हणजे नाईट राईड नव्हती ती ऍक्च्युली कार मध्ये निघायचे. ते लोक कार मध्ये आपले टॉर्च घेऊन सगळ्या गोष्टी घेऊन ते घराबाहेर निघायचे आणि मग फोकस करत 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 ना सगळ्या गोष्टी शोधत आणि मग स्पॉट करायचे. बट त्यांना व्हायचं पण नाही किंवा होत पण असेल, आय डोंट नो. बट कारनी ती मजा नाही याची बाईकने मजा आहे. बाईक होते, बाईक सारखी मजा आहेच नाही. आणि कायचं आहे की सोलो आहे तुम्ही, ठीक आहे, कारच्या आतमध्ये असाल तुम्ही, ठीक आहे, सोलो आहे ते एक वेगळी भाग. जे तुम्ही असं गाडीनं सोलो करत आहे तो एक वेगळा भाग असतो काय. तर बरेच लोक उन्हाळ्या दिवसात त्यावेळेस यायचे. आता हलका म्हणजे पाऊस सुरू झाला आणि ही माझी पहिली मान्सून राईड आहे, तर त्यावेळेस लोक यायचे बरेच बघायचे. मी पण आलो होतो, पण आता नाहीये तसं. तेव्हा म्हणजे थोडेफार ॲनिमल वगैरे दिसणं वगैरे, आता नाहीच्या बरोबर काम झालं. बहुत बढिया स्पीड ब्रेकर प्रत्येक ठिकाणी आहे. आणि इथं माहिती का झाडांना वॉच टॉवर सुद्धा आहे, म्हणजे अशा वरती ना मचान टाईप असा झोपड्या वगैरे बनवल्या आहे काही. समोर एक लाईट दिसतो, मे बी गाडी जात आहे, एक समोर गाडी जात आहे. मला आता एक लाईट दिसला, टेल लाईट दिसला. हा पूर्ण आता आपली ऑफ रोडिंग झाल्यानंतर हा पूर्ण डांबरी रोड आहे. इथं कुठेच कच्चा रोड कुठेच नाही आहे, हा पूर्ण डांबरी रोड आहे. अरे मध्ये ना साला गाडीच रोड गायब होऊन जातो, मग मला ब्रेकर उडवावं लागतं. एकमेक के सहारे से चल रहे हो भाई. विचारू ना कुठे गेलाय प्रकाश भाऊ का. मी कोर मधून आलो. हा काहीच नाही. कुठं तर ते कार मध्ये होते का? आम्ही इथं पार्टी गेलो होती ना ओंकार मध्ये. ओके ओके. माझा पुरे माहिती आमच्या. तू एकटाच होता का? हा हे खायचं ना समोर दादा, हे का समोर गाईस देखो भाईसान. अरे दिसला रे, काही तर दिसू द्या, म्हणजे दिसला. पहिलेच थांबू का? चालला तो आत गेला. ठीक आहे दादा, मग येतो. हो बाय, गुड नाईट भाऊ. चलो सो वाइज. हाँ दादा, फाइनली अपन गेट क्रॉस केलं और अभी अपन लेफ्ट लेके जा रहे उधर. इधर तो चलते अपन चिचपल्ली होते हुए जंगल. फिर एक जंगल देखना है अपने को, मतलब कौन सा आला कि भाई इसके पहले अपन जो गए थे लोनावाला. अगर तुम दिखता है तो अच्छी बात है ना. हा आनंदाचे क्षण खूप कमी असतात गाईज. तिथून माझं घरून निघणं, माझी राईड तिथून पूर्ण झाली. मला कोणता ॲनिमल स्पॉट नाही झाला त्या कोरमध्ये, ऍक्च्युअल त्या कोरमध्ये कोणता ॲनिमल स्पॉट नाही झाला. रस्त्याच्या बाहेर झाला, बहुत बढिया. मला फक्त त्या रोडवरून ऑफ रोडिंग करायची होती. आता माझ्या ह्याच्यात किडा होता, मला ते करणं होतं, म्हणून मी झटपट घराबाहेर निघालो आणि तेवढं सगळं गेलं. त्या ठिकाणी मी कुठेही पडलो नाही, सगळं काय व्यवस्थित झालं आणि खरंच मला आनंद वाटतं त्या क्षणाचा. आणि मी इथपर्यंत पोहोचलो. मी खालून माझा पूर्ण गेटअप चेंज झाला, वरपर्यंत मी पूर्ण माझा तालमेल बिघडल्या. पण ही जी राईड होत आहे ना आता, एकदम म्हणजे काय खरं सांगू तुम्हाला, मज्जा आहे, मज्जा येत. ही कमवायसाठी ना, ही माझी कमव, माझी गाडी, माझं प्रेम, माझी बायको, ही हिला माझ्यासोबत ना एकत्र व्हायसाठी ना माझे 8 वर्ष मी काढले पूर्ण. माझं स्वप्न होतं की मी थांबेल तिच्यासाठी, तर थांबलो मी. 8 वर्ष काढले का. त्यानंतर मी माझ्या मेहनतीने, मेरे जिद्द चिकाटी गारगोटी सगळ्या गोष्टीने आज मी गाडी विकत घेतली आणि मी राईड करतोय. हा क्षण माझ्यासाठी खूप मोठा आहे. तुम्ही पण जर स्वप्न पाहत असाल, मला पाहत असाल, किंवा तुम्हालाही वाटतं की नाही राईड केली पाहिजे, कारण की हे जे दिवस आहे ना आत्ता आहे, नंतर नाही आहे. आज जर तुम्ही काही पैसे कमवाल, तुम्ही काहीतरी त्यांना कुठेतरी ठेवाल आणि मग तुम्ही वयाच्या 50-60 वर्षानंतर त्याचे काहीतरी बेनिफिट घेऊन आपल्या हातात निघाल ना, त्याला व्हॅल्यू नाही आहे. कारण की त्यावेळेस ते क्षण किंवा हा वेळ परत येणार नाही आहे गाईज. ते तुमच्या अंगात ताकद उरणार नाही आहे. हिमालयन म्हणजे एखाद हिमालयन सोडा दुसरी कोणतीही गाडी जे तुम्हाला आवडते, जे तुमची निवड आहे, ती गाडी विकत घेऊन ॲज गोप्रो बंद पडला होता.
तर की त्यानंतर नाही राहणार आहे क्षण, नाही राहणार आहे. आता आहे, जगून घ्या, फिरून घ्या, नंतर नाहीये बाप, नाहीये कुछ भी. ही समोरची टर्निंग इथून सुरू होणार आहे. यांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे मे बी. थांबून त्यांना विचारू किंवा आपण काही मदत करू शकत असतो. मदत करू शकत असेल तर आपण मदत करू. काय झालं? आय मीन सॉरी, काय झालं? भीती बसली निघली ना? नाही निघत ना. निघत नाही आहे आता. एक मिनिट, तुम्ही आता चालले कुठे? बोर्डा बोर्डा म्हणजे इकडे राईट हँड साईडला निंबाळा ना. त्याची हवा कमी करा थोडी आणि चक्का मागे पुढे घ्या, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाते. बरोबर? कारण की तुम्ही कितीही काळांना आता ते निघत नाही. एक वेळा चप्पललेस लागली तर निघत नाही, तो तुम्हाला गाडी आहे. तर तुम्ही आता त्याचा हवा कमी करून घ्या थोडा, म्हणजे तुम्ही घरपर्यंत जाऊ शकता का नाही. गाईज फायनली 12:49 झाल्या. विषय असा की मला गोप्रोने खूप त्रास दिला आत्तापर्यंत. मी तेच अपडेट केले, ॲप्लिकेशन अपडेट केलं, गोप्रो अपडेट केला, सगळ्या गोष्टी केल्या. पण आत्ताही जोपर्यंत इग्निशन गाडीचं चालू होत नाही तोपर्यंत गोप्रो चालू होत नाही, असा काहीतरी सीन आहे. हे एक दुकान होतं, इथं मॅगी आणि चाय घेतली. सो अभी आपण कंटिन्यू करते. तो यहाँ से अपने को राइड फिर से कंटिन्यू करनी है. अभी यहाँ से अपन जा रहे हैं जुनो ना. ये अरे बापरे, जास्तच झाली वाटते. झाड वाढ तोडताड, म्हणजे झाडं पडले असं म्हणायचं होतं मला. हवा आणि पाऊस दोन्ही भयंकरच चालू आहे. मगाशी जे हवातून चालू होती ती खूप भयंकर होती. पाऊस थोडा बहुत कमी जास्त होत आहे. कोणत्या पण हालतीत गोप्रो हा आपल्याला सेल करावा लागेल. आय डोंट नो का प्रॉब्लेम देता, काऊन प्रॉब्लेम देता, का विषय आहे याचा टेक्निकली काहीच कळत नाही आहे. त्याचं चंद्रपूरमध्ये काही आहे पण नाही. गोप्रोचं कुठे रिपेअर करू, कुठे दाखवू किंवा काही करू असं आहेच नाही काही चंद्रपूरमध्ये. सो छोड़ो, जे आहे त्यात आपण समाधान करो. अभी तो जंगल कुछ ऐसा दिख रहा है. चिचपल्ली टू जुनो ना. आज भाई डार्क नाईट आहे. आज ना मून आहे ना काही, आज चांदणे आहे, फक्त पाऊस, हवातून वारा, बस इतकंच आहे. अरे मेरे हेलमेट पे पानी आ रहा है, मेरा वाइजर पूर्ण ओला ओला डाला रे. मेरे को नहीं दिख रहा आगे का. अगर वाइजर खोलूंगा फिर माइक में विंड ब्लास्ट होएगा, फिर आपको आवाज नहीं आएगा बराबर. माहिती नाही कसा ब्लॉग रिकॉर्ड होता है, प्रॉपर व्यू येतोय नाही येतो, आई डोंट नो. बस इस तो है अपन, ये मोबाइल के सहारे पे है अपन की उधर मैं देख सकता हूँ और तुम्हारे साथ बातें कर सकता हूँ. ही समोरून एक गाडी येता गाईस, त्याला थोडा रस्ता देऊ. बिचारा घाबरला की काय. 101 100 माहित नाही फक्त स्पीडची लिमिट. एवढी गाडी स्मूथली चालत आहे कारण की गाडी गरम यायचं काही कारणच नाही आहे. पाऊस आणि वारा, गाडी नॉर्मल टेम्परेचरवर सेट टाकता येईल. बघू तरी किती टेम्परेचर असेल. फ्यूल रेंज ओके, व्होल्टेज ओके आणि टेम्परेचर. अरे टेम्परेचर कुठे गेलं, सर्व्हिसेस आलं डायरेक्ट. टेम्परेचर फक्त 60 आहे, 60 गाडीचा. आत्ता गाडी हिट व्हायचं काही कामच नाही, एकदम स्मूथ चालत आहे. 271 ची रेंज आहे गाईज. ॲव्हरेज काढता 29.5. और क्या होना हिमालयन में याच्यावरती तुम्ही ॲव्हरेज नाही काढू शकाल. रात्रीचा पुलिया असा काय दिसतो. बस एवढा आहे की इधर, अरे इधर कोई तो भी है गाइस, इधर कोई तो भी है, रस्ते पे है. ओके ओके ओके, हाँ ठीक है, चालू था भाई. मेरे को लगा डकेटी चोरी असते रे अशा रस्त्यांवर, बरेचसे लोक असतात. समोरून परत एक गाडी येतात, दुरून रिफ्लेक्ट होत आहे खूप. बड़ी गाडी लगती है, थार बार असेल, अंधाधुन पैसा. ओ मेरे को साइड मंगरा भाऊ. थारच मी ओळखून घेतो दुरून गाड्या. मेरे आखे बोले तो खरगोश से भी ज्यादा तेज. जसे त्याचे कान असतात ना तसे माझे डोळे आहे. चील की निगाह है मेरी, चील की निगाह है. इथे आहे मारुतीचं मंदिर. बजरंग बली की जय, गणपती बाप्पा मोरया. चला, आपला प्रवास सुखरूप झाला पाहिजे, बाकी काय नाही. पिपोली आदळली रे बाबू हेल्मेटला. सगळे कडे एकदम एकदम चिल्ड, एकदम एसी का काम करतं भाई. अरे एक टेम्पो चालला रे, टेम्पो मध्ये मागे बसले लोक. अरे हा कुठं एवढ्या स्पीड मध्ये.
चल आपण त्या फायनली तो जो आता स्कॉर्पिओवाला गेला पळवत त्या दिशेनं तिकडे जातो कोंबूरना. और आपण इधर जुनोना 1 किलोमीटर म्हणतोय इथवर. फायनली ही टर्निंग घेतल्यानंतर जुनोना गाव लागतं. इकडून पण एक कोर आहे. कोर तो आता बंद केला कारण की तिथं खूप घाणमाकड झाली. आता लोक म्हणजे कसं जिथं रेस्ट्रिक्शन नाही जिथून माहिती का इझिली तुम्ही जाऊ शकतात. मग रात्री लोक कार टाकणं फालतूगिरी करणं त्यामुळे तो गेटच बंद करून टाकला परमनंट. म्हणजे मी या राईट साईडला जो आहे ना त्याची गोष्ट करताय. तुम्हाला बल्ल्या बांबू वगैरे पडून दिसत असेल ना कदाचित त्या साईडची मी गोष्ट करताय. ते सगळं बंदच करून टाकलं. अरे बापरे 3 शहनशाह आणि ते इथले तीनही नाहीच. एक 31 आहे, एक 05 आहे आणि एक कुठला तरी होता. समोर गेला तर कारवा पण येतो काहीच. तुम बताओ जाने का क्या? मी आता कशी सांगाल. तुम बोलते रहेंगे तो जाता फिर बल्लारशाह से निकल के आता. उतना कुछ है नहीं. दादा को फोन कर देता 5 मिनट का उधर भी मिनी ब्रेक हो जाएगा. क्या विषय है चलो चलते हैं. तो यहाँ से चालू होता गाइस कारवा. आम्ही जुन्ना गाव क्रॉस केल्यानंतर आता हे सुरू होते कारवाचं जंगल. ये भी देख के आएंगे ना बाप. कुछ तो मिलेगा तो अच्छी बात है, नहीं मिलेगा तो राइड तो हो रही है. मैं तो एंजॉय कर रहा हूँ, आप भी देख रहे हो तो बढ़िया लग रहा है. बाकी और क्या ही हो रहा. यहाँ पे एक टर्निंग है, फिर आगे चलने के बाद एक पुलिया. हाय 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 अशी लीन करायची एकदम प्रॉपर तो चलता है. हे आहे कारवाचं सफारी गेट गाईज. यहाँ से तुम प्रवेश करो सफारी करो बढ़िया आहे. आता ज्या उन्हाळ्याच्या झालेला सफारी आहे ताडोबा एकदम फुल कच्च भरलेला होता. सफारीला एंट्री होतीच नाही म्हणजे सफारी घेतच नव्हते. हाऊसफुल होते. मग खूप लोकांनी कारव्याची सफारी केली आहे. हे आलं कारवा गाव. यहाँ से भी आगे थोडं आहे म्हणजे कमीत कमी 3 ते 4 किलोमीटर किंवा जास्तच जंगल आहे. मग तिथून सरळ निघतो बल्लारशाह. ए उंदीर मला मूषकराज खूप क्रॉस होतात. गणपती बाप्पाचा सारखा मला आशीर्वाद आहे की आपले मला नेहमी मूषकराज क्रॉस होतात. इथून एक झाड येते रे. त्या झाड पाहून ना माझी गाव वाटतोय. ते झाड आता मागे गेलं का की समोर आहे आय डोंट नो. पण ते एक झाड येते त्या झाडाला पाहून खरंच लिटरली ते धागे गिगे लोंबत राहते. त्या झाडाला बांधबून केलेलं खूप काही काय नाही करत लोकांना म्हणजे असं बांधून ठेवतात झाडाला. ते वटसावित्रीचा पण कार्यक्रम असतो त्या झाडाला. त्या वडा झाडाला पूर्ण त्याचा फेऱ्या मारू 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 बिचाराला नाही का ते मारून टाकतात. तर धागा एकदम टाइट होऊन जाता ना काही. फिर उसको भी आजादी है ऐसा खुला मोकळा ऐसा वावरने का बडा होने का. ते वटसावित्रीने एकदम ते झाडाला ते फेऱ्या मारू मारू नाही का त्या झाडाचा सत्यानाश करून टाकतात. काय तर म्हणे नवऱ्याचं आयुष्य वाढवतं. काय वाढवतं दीर्घ आयुष्य वाढवतं. नवरा तिथं दारू पेट सुटत जुवा उभा हे ते खेळत बसतं. त्यांना काय करायचं तर भाई त्यांचं दीर्घ आयुष्य वाढवायचं. हे वाला झाड बरं होतो मी. ये झाड की बात की देखो वो ऐसा लोमरा आहे ना गाईज. लाल वाल धागे वागे हा असे काटे येते रे अंगाला. लिटरली तो झाड खूप वेगळं दिसतं आणि एकटं असतं नेहमी. म्हणजे त्याच्या आजूबाजूला कोणतेच असे मोठे झाडं झुडपं असं काहीच नाही आहे. लो तो अपन अभी यहाँ से कुछ ही दूर पे बल्लारशाह पे है. मतलब अभी यहाँ से बल्लारशाह चालू होएगा. हे ठिकाण तर मला ओळखीचं आहे. मला असं काय नाही वाटत. पण सोलो आहे तर फाटतं ऑब्विसली हा जंगल आहे. पण अशीच एक मी नाईट राईड गेली होती चंद्रपूर ते शिर्डी. तेव्हा माझ्याकडे अप्रिला होती. 160 रेस मॉडेल होता आणि खरंच माझ्या मध्ये जे आहे किडे ते खूप आधीपासून आहे. ते किडे कधी मरतील आय डोंट नो. तुम्ही पण असे किडे अंगात आणा मला हेच सांगायचं आहे. तुम्ही पण असंच जगा. तो त्या टायमाला जे मी राईड केली होती ते खूप अनहोन ठिकाण होतं. अनहोन रस्ते होते. सगळं काही अनोळखी होतं माझ्यासाठी. मी पूर्ण रात्र जागून यवतमाळ त्यानंतर तो घाट म्हणजे जो घाट आहे यवतमाळ नंतर एक घाट लागतो ते घाट वगैरे मी बऱ्याच गोष्टी क्रॉस केल्या. तेव्हा पण पाऊस होता म्हणजे पावसाळ्याचे दिवस होते त्या टायमाला. पण बऱ्याच गोष्टी मी एक्सपिरियन्स केला अनुभवल्या. आणि त्यानंतर आता मी हिमालयन घेतली तर आता असं जगतोय म्हणजे एकदम वाऱ्यात उडत असं जगतोय. कारण की अप्रिलला पाहिजे तेवढी पळत नाही चालत नाही. ते एक स्कूटी आहे नॉर्मल म्हणजे ॲक्टिवापेक्षा थोडी भारी.
बाकी काहीच नाही, ॲज इट इज जे फीचर्स स्कूटीमध्ये असतात नॉर्मल ते तिच्यात होते. त्या गाडीने मी शिर्डी केलं एकदम एका दिवसात. म्हणजे रात्री जवळजवळ मी 9 वाजता निघलो तर दुसऱ्या दिवशी मी 1:30 वाजता पोहोचलो. असे काही हाल करत मी स्वतःचे गेलो होतो. पण प्रवास खूप छान होता. 650 किलोमीटर मी जो काही होता, तुम्ही आता एक गणित बसवा की रात्री मी 9:30ला 10ला निघालो आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी दुपारी 1:30 वाजता पोहोचलो. अशी एक राईड केली होती गाईज. तेव्हा मी स्वतःला चेक केलं होतं की माझी ॲबिलिटी किती आहे, मी किती करू शकतो, माझ्यात गट्स आहे की नाही आहे, मी समोर जे करेल ते बरोबर होईल की नाही होईल. आणि ते सगळं गेल्यानंतर आज मी इथपर्यंत आहे. तो तुम भी बने रहो, कोई भी काम है कसं भी असेल बनून राहा. बनते बनते वो बन जाएगा, एक दिन बडा बन जाएगा. मी पण याच अपेक्षित आहे, म्हणजे मी पण याच होपमध्ये आहे की करताय ना, होईल ना, आज नाही उद्या नाही परवा नाही, कधी ना कधीतरी होणंच आहे. होईल नक्की होईल. मी त्या दिवशी आलो होतो म्हणून मला थोडेफार रस्ते माहिती आहे, दादापर्यंत पोहोचायचे. आणि इथून कुठून तरी अधेमधून टर्निंग वगैरे आहे. अभी कैसा है कि रास्ता अगर मैं इधर उधर से भटक गया तो फिर ये बल्लार से गलियां अपने को घूमते रहना पड़ेगा. समोर पुलिस वाल्यांची गाडी सुद्धा आहे गाईज. नॉर्मल ब्रेकरनी काहीच फील होत नाही. जर तेवढ्या स्पीडनी आतापर्यंत जे मी ब्रेकर सांगत आहे मी लोकल लाईटला उतरून मारेल बघा, साला धावतो अंगावर. फाइनली गाइस अपन दादा से निकले अभी, मतलब दादा लाइक मेरा हमारा मोटा भाऊ उधर गया था मैं उसके पास. मैं ऐसे ही निकल जाता हूँ थोड़ा थोड़ा. ए पुलिस वाले काका आरामशीर आरामशीर. हा इज्जतीत इज्जतीत, यांच्या समोर इज्जतीतच राहावं लागतं गाईज. पूर्ण डार्क नाइट है गाइस. तुमको कुछ दिख रहा है क्या? देखो ये अभी तो नीचे के है, वो भी बंद कर दूं क्या? थांबा बरं आपण स्टॉक लाईट चेक करू इथून. हे काय दिसतं? काही नाही. हे गेलं. हे चष्मा लाव, हे लाईट लाव. हा आता ठीक आहे. काहीच दिसत नाही भाई, स्टॉक लाईट नाही म्हणून हे बसवले आपण. अरे आपण सिटीतून जाऊ गाईज, भाऊपेठ मध्ये आलो आपण, पण सिटी से चलते. थोडी रौनक शौनक राहते ना, म्हणजे झोपलेले सगळेच असतील बट रौनक शौनक राहते थोडीफार तरी बरं राहतो. लगेच झाले एक पंचर झाले ना. ओके. ए बापू सोन्या पूर्ण फॅमिली रोडावर घेऊन बसला होता का मा? एवढ्यात परत कुठली एखाद म्हणजे तुम्हाला एखादी स्पॉट वगैरे माहिती असेल चंद्रपूर मधलं जिथे मी राईड करू शकतो आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये, सो तुम मेरे को कमेंट करो, DM करो, मैसेज करो, मेरे को बताओ. वैसे माझी शोधाशोध चालू असते की मी कुठेतरी नवीन ठिकाणी व्हिजिट करेल, नवीन ठिकाणी जाईल, बघेल अशा ठिकाण. पण कसं झालंय ना आता की पूर्वी खूप लोकांनी बघून ठेवलाय आता स्पॉट. आपला छोटासा चंद्रपूर, मी मागे सांगितलं होतं 4 दिवारीच्या आत, 4 खिडक्यांच्या आत, 4 गेटच्या आत आपला चंद्रपूर आहे. बस छोटा सा, खेल खत्म, मिट्टू पिंजरे वाली बात है. तो तुमको अगर कोई हिडन प्लेस पता है या कुछ जगह पता है जहाँ पे मैं जा सकता हूँ, राइड करके आ सकता हूँ, मतलब कमी लोकांना, म्हणजे असं म्हणायचं आहे की हिडन प्लेस कमी लोकांना. आता मला माहिती, तू तिथे जाऊन मग तू एक्सप्लोर कर, आम्हाला पण बाकी लोकांना पण तू कळव. सो वैसा कुछ तुमको भी पता रहेगा, तुम मेरे को बताओ ना, कमेंट करो, शेयर करो. वैसा तुम मेरे को बताओ, फिर मैं उधर भी राइड करके आएगा. क्योंकि कसं आहे ना, मला जास्त ठिकाण माहिती नाही आहे, बात वही पे आके अटकती है. अंचलेश्वर मंदिर ओके राईट. अंचलेश्वर मंदिर महादेवांचं मंदिर, गोंडराजाचा ऐतिहासिक पौराणिक वारसा. माझे शब्द असतात ना जोरदार हे फक्त काय नाही, थोडे पुस्तकं वाचतो ना, म्हणजे ते जुने पुराणे, त्यामुळे तसं शब्द निघतं माझे. नाही तर बाकी सारखंच मी पण, मले तुले खाल्लून पिल्लून झोपलून छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत, गिरनार चौक, सगळी अख्खी सिटी, म्हणजे सिटी नाही सिटी हा अख्खी सिटी शांत झाली आहे, कोणीच दिसत नहीं है. गटपुरा गेट, बस इसके बाहर निकले की सिटी खत्म और चलो अपने अपने रास्ते, अपने अपने घर. सो गाइस फाइनली अभी अपन घर के करीब पहुंचने वाले हैं. तो जाने के पहले गोंडसचा तुमको एक ही सांगना है मेरा, एक ही नेहमीसारखं तुम्हाला एकच बोलणं असते की प्लीज व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा
और चैनल पर नए होंगे तो आप लोग प्लीज़ इज्जत करो, सब्सक्राइब करो, बेल आइकॉन ऑल पर सेट करो, ताकि जब मैं नए वाले व्लॉग डालूँ तो तुमको नोटिफिकेशन आए और तुम एन्जॉय कर सको, घर पे देख मतलब बैठ के देख सको. बस एवढीच माझी इच्छा है, तर ते पूर्ण करा. और छोटे से जिले से हूँ मैं, चंद्रपुर से. वहाँ से थोड़ा एक बड़ा सा यूट्यूबर बनाओ, जो कि मैं आगा लोकल हूँ. बस बाकी काय नाही. ईश्वरचरणी हीच प्रार्थना है तुमच्याकडे. करो, करते रहो, हो जाएगा. मैं भी कर ही रहा हूँ. तो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए सो जाओ. मैं भी सोता हूँ भी घर जाके. गुड नाईट, बाय. आणि काळजी घ्या, येणारा पाऊस सुद्धा खूप खराब आहे. नवीन नवीन पाऊस आहे तो भिजत चाललो, म्हणजे भिजत जाऊ नका. याची ऊन खतरनाक होती आपल्याकडची, खतरनाक आहे आणि खतरनाक राहील शेवटपर्यंत. चंद्रपूर आहे बाबा आपला, चंद्रपूर. हा सो वैसी पाऊस भी नवीन नवीन पाऊस जे येतात ना, म्हणजे पहिला पाऊस, दुसरा पाऊस, तिसरा पाऊस, हा थोडा खराब असतो. त्यात भिजू नका. 4-5 पाऊस असे गेले त्यानंतर भिजा, आनंद घ्या पावसाचा सुद्धा. खरंच मजा येते ओलं होण्यात सुद्धा. जेवढं उन्हात राबताना, घाम गाळताना आपला चड्डी ओली होते ना, तसंच पावसात पण खूप सॉलिड मजा येते. तो बस इतना कहना था. ब्लॉग यही खत्म करते हैं, मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के आई ग ब्रेकर. तब तक के लिए आई गपकनच क्लास सुटला होता रे. तब तक के लिए सो जाओ, मैं भी सोता हूँ. बाय.